बोला तुम्ही आता जरा ते. नमस्कार. आपलं नाव सर? गोपाळ सोमाजराव तामगाळे, गाव राहणार लाजा, तालुका वांगी, जिल्हा बीदर. बर. तुम्ही हे मल्टीप्लेअर कोण्या पद्धतीने कोण्या पिकाला वापरला आणि तुम्हाला ही माहिती कोण दिलं? मला सुलतान पाटील साहेब मला माहिती दिली आणि त्यानिमित्ताने त्यांनी आणून दिले. मी खपली, गहू, करडी याला वापरलेलं आहे. मला तो पीक यायचा आहे, पण मी समाधानी आहे. आणि याच्यावर थोडं जो पिकावर आपण टाकून दिलो फवारणीच्या माध्यमातून, पण पिकावर मात्र चमक आलेली आहे. मला थोडं बरं वाटतं. आणि मी न नसल्यामुळे मला काही माहिती नव्हती, पण पाटील साहेबांनी मला डिटेल सांगितले, त्याप्रमाणे मी आता प्रयोग करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे जे तुमच्या बाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी फवारणीमध्ये सुद्धा मल्टीप्लेअर वापरलं नाही, बरोबर? पण त्यांच्या पिकातून तुमच्या पिकात काय फरक आल्यानंतर काही तुम्हाला चेंजेस वाटते का नाही? मी साहेब या बाबतीमध्ये कंपॅरिझन केलेलं नाही. जेव्हा मी कंपॅरिझन करेन त्यांना नक्कीच प्रयोग करेन. बिलकुल. मला काय सांगायचं शेतकरी मित्रांनो, जर तुमचं कोणतं का पीक असत नाही, एक लक्षात घ्या. समजा की तुमचा 2 एकरचा ऊस आहे, तर काय करा, कमीत कमी 1.5 एकरला वापरा किंवा 1 एकरला वापरा. थोडं 2 एकरला घालून आला तर तुम्हाला रिझल्ट कळणार नाही. त्याच्यामुळेच कसं झालं पाहिजे की कसं कळायचं तुम्हाला. तर तसं थोडं डिफरन्स ठेवून जर वापरलो तर 100% नक्कीच तुम्हाला रिझल्ट कळेल, बरोबर? तर नेक्स्ट अजून कोण वापरलं पाहिजे सर? सर आप काय दुसरं काय करता सर तुम्ही? मी सर रिटायर आहे. मी सिनियर कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. मी 10 वर्ष झाले रिटायर होऊन. माझी डिग्री आहे MA, MPhil, PhD आणि माझ्या अंडरमध्ये 5 पोरं डॉक्टरेट केलेले आहेत. मी 11 वर्षापासून शेती करतो आणि शेतीमध्ये मला काही नॉलेज नव्हतं, पण सुलतान पाटीलचा जेव्हा आमचा संपर्क आला तेव्हापासून थोडं शेतीमध्ये प्रगती करतो. विशेष म्हणजे मी बरेच मेळावे घेतले, शेतकरी मेळावे घेतले. मी नागपूर एरियामध्ये काम करायचा. डॉक्टर साहेबांनी सांगितले आमच्या जिल्हा गडचिरोली भागामध्ये खूप पाऊस पडायचा, पण पाणी पिण्यासाठी अजिबात राहायचं नाही. कारण जमिनीची जी मशागत व्हायची ती अजिबात झालेली नाही. विशेष म्हणजे मी आज पाहिलो, नवीन नॉलेज मला सुरू झालेलं. खरंच ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कारण गोरे साहेबाला सांगायची गरज नाही, पण तुमच्यासाठी सांगत आहे. आणि तुमचा वाली कोणीच नाहीये. हे बाकीचे बाहेरचे जे लोक आहेत ना, व्यापारी, लीडर्स, हे सगळे आमचे दुश्मन आहेत. तुम्ही आम्हीच एकत्र असलं तरच आम्ही डेव्हलप करू शकतो, अनंत करू शकत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. शेतकऱ्यासाठी मी मेळावे घेऊन गव्हर्नमेंटची जी स्कीम येत होती, मी BDO साहेबाला, तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला विनंती करून त्या शेतकऱ्याला सुद्धा देखील मी अनुदानावरती बरेच औषधे पण दिलेली आणि कसाच्या बाबतीमध्ये विचार केला. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती, माझ्या माहितीनुसार साहेबांनी खूप नॉलेज त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्याकडे बोलणं सुद्धा देखील बरोबर वाटत नाही. पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जर तुम्ही कंटिन्यू 9 महिने जर तुम्ही शेतीमध्ये पाणी जर ठेवलात तर त्या शेतीचं कस ऑटोमॅटिक कमी होतं. आता कशामुळे होतो साहेबांनी सांगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, परवाच मी एक माहिती वाचली संभाजीनगरच्या बाबतीमध्ये. त्यांनी म्हणतात की शेतामध्ये कुळव, नांगर, वखरणी काहीच करायचं नाही. आता त्या बाबतीमध्ये साहेबाला विचारणार होते की साहेब हे काय कसं, ते खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट आहे? कारण आम्ही जर शेतीमध्ये काम करतो तर शेतकऱ्याचं उत्पन्न पाहिलं 18,500 रुपये खर्च येतो, उत्पन्न मात्र 12,500 13,000 होतं. त्याच्यामुळे शेतकरी खरंच झालेला आहे. मी तुम्हाला खरं सांगतो सर, या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतीमध्ये खूप पिकवतो, पण मालाला भाव नाही आणि जशी ती अवस्था आहे. आता मी पेन्शन माणूस आहे, आता मी काय तर करतो, पण जेव्हा मला थोडंसं पाटलांचं सहकार्य मिळालं तर मी खरंच प्रयत्न करेन की जेव्हा मी जोपर्यंत, आता माझी वय 71 वर्ष कंटिन्यू आहे, मला BP नाही, शुगर नाही, मी माझी पत्नी अजून शेतीमध्ये आम्ही काम करतो. खूप जोरदार टाळ्या सर. शारीरिक मी
काम करतो. मला बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही आता इतके वर्ष झाले तुम्ही जसे त्यात आहात, बट हो तसेच आहे. कारण मी शेतीमध्ये खूप काम करतो आणि मला कशाच प्रकारचं त्रास नाही. माझ्या गावच्या लोकांसुद्धा देखील मला सहकार्य करतात. पण मला प्रश्न असा पडला की आज माहिती झाल्यानंतर मी माझ्या गावाच्या लोकांना हे सांगावं, खरं तुम्ही फार भाग्यशील आहोत. मी तुम्हाला कुठं नाही बोल की असे जर माणसं मिळाले, हे DAP आणि जे बाहेरचं खात आहे ना ते खरं शेतीला खराब करत आहे. प्रयोग तुम्ही करून बघा. आता मी दरवर्षी नांगर मारतो सर. मी स्वतः ट्रॅक्टर मारतो, स्वतः मी शेतीमध्ये कसतो. मी ड्रायव्हर नाही ठेवत. स्वतः मी शेतीमध्ये काम करून सुद्धा देखील मी खूप खोल नांगर मारतो, तरी पिकाचं प्रमाण कमी. मला आज कळालं की जमीनची खालची जी आहेत, जे आपले गेशू जे आपण म्हणतो, ते खरंच खाली गेल्यामुळे वर येणं शक्य नाही आणि म्हणून ते पिकू शकत नाही. पण तुमचं आमचे दुर्दैव असं आहे की आपण जसे तेच राहणार. जर त्यांनी अशा पद्धतीने जर प्रचार केले बाहेर, आम्ही खरंच जागरूक झालो ना, हा शेतकरी हा कोणाचाही पोशिंदा राहणार आहे आणि बाकी सगळे खाले पडतील शेतकरीवर. आणि जर तुम्ही जर हे नाही ऐकलं, नाही जर केलं, तर जसे ते आम्ही पोझिशन आहे. मी खरंच मी कळकळीने सांगतो, शेतकऱ्यामध्ये जेवढी आपुलकी आहे तेवढी तुम्हाला कुठेच बाहेर मिळणार नाही. म्हणून शेतकरी मित्र हो, तुम्ही आम्ही एका संघटित होऊन काम करू आणि अशा घोगरे साहेबांचं जे काही व्याख्यान आहे, जे काही माहिती आहे, आम्ही आत्मसात करू. अहो मी खूप शिकला असेल, पण मी आज अनपढ. कशामुळे? शेतीमध्ये. तरी मी शेती करतो. मला धंदा करोडोमध्ये धंदा मी करू शकला असतो. मला का करता येत नाही? कारण काय, मला ते आवड नाही. शेतीमध्ये अंतर शुद्ध पाणी मिळतो, शुद्ध अन्न मिळतो, शुद्ध हवा मिळते आणि शरीराला काय मिळतो. त्याच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून सुद्धा मंडे साहेब मला या ठिकाणी बोलावलं, मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि सगळ्यांनी या ठिकाणी शांतपणे ऐकलं. तुम्ही मला या ठिकाणी सहभागी करून घेतला, त्याच तुमचेसुद्धा आभार करतो. आभार मानायचे घोगरे साहेबांचे. मला नवीन या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल सरांचे एक कौतुक करून मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो.